नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NTA कडून आज एक पब्लिक नोटीस आलेली आहे। या ठिकाणी आपण ही पब्लिक नोटीस पाहू शकतो। ही नोटीस 8 एप्रिल 2024 रोजी आलेली आहे। या नोटीसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण या नोटीसचा सब्जेक्ट पाहत आहोत। या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की नीट 2024 साठी रजिस्ट्रेशनची विंडो परत एक वेळेस ओपन करण्यात आलेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी 9 एप्रिल ते 10 एप्रिल या दरम्यान आपापलं रजिस्ट्रेशन करून घ्या। ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन व फीस पेमेंट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना आता काहीही करण्याची गरज नाही। हा रजिस्ट्रेशनचा जो विंडो आहे तो फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी ओपन करण्यात आलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांचं यापूर्वी रजिस्ट्रेशन राहिलेलं होतं। तर ज्याही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं होतं व यावर्षी नीट 2024 ची परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी 9 एप्रिल ते 10 एप्रिल या दरम्यान आपापलं रजिस्ट्रेशन आणि फीस पेमेंट करून घ्या। रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो तुम्हाला या डॉक्युमेंटची गरज पडणार आहे। तुम्ही हे डॉक्युमेंट या ठिकाणी पाहू शकता। त्यासोबतच या नोटीसमुळे आता नीटची तारीख वाढू शकते का? तर असे काहीही होणार नाही। नीटची परीक्षा जी आहे ती दिलेल्या वेळेनुसारच होईल। हा रजिस्ट्रेशनचा जो विंडो आहे तो काही विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टमुळे ओपन करण्यात आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल अशा विद्यार्थ्यांकरिताच परत एक वेळेस नीटचं रजिस्ट्रेशन ओपन करण्यात आलेलं आहे।